दोडामार्ग तालुक्यात रविवारी झालेल्या पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून त्यामुळे वाहतुकीचे अनेक मार्ग बंद होते। पुलावरून पाणी वाहत असून अनेक वाहने त्यामुळे अडकून पडली होती। यावेळी बांधकाम विभागाकडून या पुलावरून वाहने जाऊ नयेत यासाठी सावधानता बाळगण्यासाठी कुठल्याच प्रकारचे सूचना फलक व बॅरिकेड्स लावले गेले नाही। परिणामी एक कार पाण्यात वाहून गेल्याचा प्रकार तेथे घडला। वाहून गेलेली कार सोमवारी सकाळी क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आली। कार चालकाने स्वतःचा तसेच इतर दोघांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी कार चालक सुहास मनोहर परबवर गुन्हा दाखल केलाय अशी माहिती पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिली। दोडामार्गमध्ये पावसाचा जोर वाढला असून तिलारी धरणाच्या पाणी पातळीत आता वाढ झालेली दिसून येते। यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होणार असल्यामुळे जलसंपदा विभागाकडून नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।